नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर आज आपण इथे ऑलिम्पिक खेळाच्या संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, ऑलिम्पिक खेळाची सुरुवात केव्हा झाली? पर्याय पहिला आहे 12 जानेवारी 1895. पर्याय दुसरा आहे 6 एप्रिल 1896. पर्याय तिसरा आहे 12 एप्रिल 1905. पर्याय चौथा आहे 18 जुलै 1990. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 एप्रिल 1896. ऑलिम्पिक खेळाची सुरुवात 6 एप्रिल 1896 मध्ये झाली. तर प्रश्न दुसरा आहे, पहिल्या ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देशात केले होते? पर्याय पहिला ग्रीस, पर्याय दुसरा न्यूयॉर्क, पर्याय तिसरा ब्राझील, पर्याय चौथा चीन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रीस. पहिल्या ऑलिम्पिकचे आयोजन ग्रीस या देशात केले होते. प्रश्न तिसरा आहे, ऑलिम्पिक 2020 कोणत्या देशात झाले? तर पर्याय पहिला आहे ब्राझील, पर्याय दुसरा आहे चीन, पर्याय तिसरा आहे जपान, पर्याय चौथा आहे भारत. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जपान. ऑलिम्पिक 2020 हे जपान या देशात झाले. टोकियो ऑलिम्पिक 2020 उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून कोण होते? तर पर्याय पहिला आहे मेरी कोम, पर्याय दुसरा आहे मीराबाई चानू, पर्याय तिसरा आहे भवानी देवी, पर्याय चौथा आहे PV सिंधू. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1, मेरी कोम. टोकियो ऑलिम्पिक 2020 उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून मेरी कोम या होत्या. तर प्रश्न पाचवा आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020 चे आदर्श वाक्य काय आहे? पर्याय पहिला युनायटेड बाय स्पोर्ट्स, पर्याय दुसरा युनायटेड बाय नेशन, पर्याय तिसरा युनायटेड बाय इमोशन, पर्याय चौथा युनायटेड बाय कंट्री. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युनायटेड बाय इमोशन. हे टोकियो ऑलिम्पिक 2020 चे आदर्श वाक्य आहे. प्रश्न 6वा आहे, भारत देश शतकालीन ऑलिम्पिकचा भाग केव्हा बनला? पर्याय पहिला आहे 1964, पर्याय दुसरा आहे 1961, पर्याय तिसरा आहे 1970, पर्याय चौथा आहे 1975. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1964. भारत देश शतकालीन ऑलिम्पिकचा भाग 1964 मध्ये बनला. 7वा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळाचे आयोजन किती वर्षाच्या अंतरावर केले आहे? पर्याय पहिला आहे 5, पर्याय दुसरा आहे 2, पर्याय तिसरा आहे 4, पर्याय चौथा आहे 6. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. ऑलिम्पिक खेळाचे आयोजन 4 वर्षाच्या अंतरावर केले आहे. तर प्रश्न 8वा आहे, ऑलिम्पिक चिन्हात किती छल्ले आहेत? पर्याय पहिला 8, पर्याय दुसरा 6, तिसरा 3, चौथा 5. तर याचं बरोबर उत्तर आहे 5. ऑलिम्पिक चिन्हात 5 छल्ले आहेत. प्रश्न 9वा, ऑलिम्पिक खेळाला कोणती संस्था रेग्युलेट करते? तर पर्याय पहिला आहे ICC, पर्याय दुसरा IOC, पर्याय तिसरा IFC, पर्याय चौथा ITT. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, IOC. ऑलिम्पिक खेळाला IOC संस्था ही रेग्युलेट करते. प्रश्न 10वा आहे, सिल्वर मेडल विजेती मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय पहिला बॉक्सिंग, पर्याय दुसरा रेसलिंग, पर्याय तिसरा वेटलिफ्टिंग, पर्याय चौथा जॅव्हलिंग थ्रो. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेटलिफ्टिंग. मीराबाई चानू या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न 11वा, टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताने संपूर्ण किती पदके जिंकली? पर्याय पहिला आहे 5, पर्याय दुसरा आहे 10, पर्याय तिसरा आहे 7, पर्याय चौथा आहे 12. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7.
टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताने संपूर्ण 7 पदके जिंकली. तर 12वा प्रश्न आहे, टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकली? तर पर्याय पहिला आहे 2, पर्याय दुसरा आहे 4, पर्याय तिसरा आहे 1, पर्याय चौथा आहे 3. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताने 1 सुवर्ण पदक जिंकलं. प्रश्न 13वा आहे, टोकियो 2020, इथं ऑलिम्पिक हा शब्द राहिलेला आहे. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदक मिळवणारा देश कोणता? तर पर्याय पहिला आहे चीन, पर्याय दुसरा आहे अमेरिका, पर्याय तिसरा आहे रशिया, पर्याय चौथा आहे जपान. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय पहिला चीन. तर टोकियो 2020 मध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदक मिळवणारा देश हा चीन आहे. तर 14वा प्रश्न आहे, 2020च्या ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक मिळवणारा देश कोणता? तर पर्याय पहिला आहे रशिया, पर्याय दुसरा आहे जपान, पर्याय तिसरा आहे अमेरिका, पर्याय चौथा आहे पाकिस्तान. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमेरिका. 2020च्या ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक मिळवणारा देश हा अमेरिका हा आहे. तर 15वा प्रश्न आहे, PV सिंधूला टोकियो ऑलिम्पिकला कोणते पदक मिळाले? पर्याय पहिला आहे सुवर्ण, पर्याय दुसरा आहे कांस्य, पर्याय तिसरा आहे रजत, रजत म्हणजेच रौप्य, पर्याय चौथा कोणतेही नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कांस्य. PV सिंधूला टोकियो ऑलिम्पिकला कांस्य पदक हे मिळाले होते. प्रश्न 16वा आहे, ऑलिम्पिक 2024 कोणत्या देशात होणार आहे? तर पर्याय पहिला आहे ब्राझील, पर्याय दुसरा आहे इंग्लंड, पर्याय तिसरा आहे फ्रान्स, पर्याय चौथा आहे चीन. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स. 2024चे ऑलिम्पिक हे फ्रान्स या देशात होणार आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.